हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सखी कॉमर्स क्लास. आज आपण BCom सेकंड इयरमधील पैसा आणि वित्तीय रचना हा विषय पाहणार आहोत. त्यातील पहिला टॉपिक आहे पैसा. सर्व मान्यता असणारी आणि मानवास नेहमी व्यवहार सुलभपणे पार पाडण्यास मदत करणारी वस्तू म्हणजे पैसा. जगातील विविध क्षेत्रात चाललेल्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा, संगीत इत्यादी क्षेत्रातील कार्यांचा संबंध पैशाशी येतो. कुठलीही गोष्ट पहा, आपण पैशाचा वापर करूनही पार पाडतो. पूर्वीपासून एक विनिमयाचे माध्यम म्हणून आपण पैशाकडे पाहत आलो आहे. एखादी वस्तू देवाणघेवाण करण्यासाठी पैशाचा वापर करत होतो किंवा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आपण पैशाचा वापर करतो. पैशाच्या स्वरूपात आणि आकारात दिवसेंदिवस बदल होत आलेला आहे. पूर्वी आपण वस्तू विनिमय पद्धतीचा वापर करत होतो. जसे एखादी वस्तू देऊन आपण दुसरी वस्तू घेत होतो, यालाच वस्तू विनिमय पद्धत असे म्हणतात. नंतर पैसा म्हणून आपण नाण्याचा वापर सुरू केला. जसे सोने, चांदी, तांबे यांची वेगवेगळे नाणी आपण पैसा म्हणून वापर करू लागलो. नंतर कागदी पैशाचा वापर सुरू झाला. आता बँकिंग सिस्टीम आणि प्लास्टिक मनीचा वापर सुरू झाला आहे. जसे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर पैसा म्हणून करत आहोत. आणि आता सध्या तर सगळ्यात जास्त ऑनलाईन पेमेंट सिस्टीमचा वापर पैसा म्हणून करत आहोत. म्हणजेच एकंदरीत दिवसेंदिवस पैशाचे स्वरूप आणि आकारात बदल होत चाललेला आहे. जगातील सर्व व्यवहारांच्या केंद्रस्थानी पैसा स्थिर असून दुनियेतील लहान मोठे व्यवहार सर्व पैशाच्या आधारे चालतात. त्यामुळे पैसा हा घटकाचे सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्व आहे. मानव आपल्या कल्याणासाठी करीत असलेल्या आर्थिक मूल्याची निर्मिती ही पैशातच मोजतो. त्याच्याकडे पैशा स्वरूपात असलेल्या पैशाच्या आधारे तो गरीब आहे की श्रीमंत आहे, तो सुखी आहे की दुःखी आहे, त्याचा समाजातील दर्जा काय आहे, या इत्यादी सगळ्या गोष्टी मानव पैशाच्या आधारेच मोजतो. आपण काही व्याख्या पाहूया. त्यातील पहिला, सर्व मान्यता हा गुण असणारी वस्तू म्हणजे पैसा होय. पैशाला सगळीकडे मान्यता असते. समजा तुम्ही काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेलात, आपण पैसे देऊन वस्तू खरेदी करू शकतो. समजा काही तुम्ही वस्तू विकत आहात, आपण काय करतो, पैसे घेऊन वस्तू देतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही समजा किराणा शॉपमध्ये गेलात, काही पदार्थ घेतलात, आपण पैसे देऊन वस्तू घेऊ शकतो. आणि तेच शॉपिंग मॉलमध्ये समजा काही ओनरने वस्तू विकत असेल, तो काय करणार, पैसे घेणार आणि वस्तू देणार. म्हणजे पैशाचा सगळीकडे सर्व मान्यता आहे. पैशाचा गुणधर्म हा महत्त्वाचा गुणधर्म आहे. नेक्स्ट व्याख्या पाहू. तर दुसरी व्याख्या, ज्या वस्तूचा विनिमय माध्यम म्हणून स्वीकार केला जातो आणि जे मूल्यमापनाचे आणि मूल्यसंचयाचे कार्य करते त्यास पैसा म्हणावे. पहिली गोष्ट आहे यात विनिमय. विनिमय म्हणजे खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी आपण पैशाचा वापर करतो. एकंदरीत देवाणघेवाण करण्यासाठी पैशाचा वापर करतो. दुसरं मूल्यमापनाचे, आपण प्रत्येक वस्तू हा पैशाच्या मूल्यमापने मोजतो. जसे की 1 किलो तांदूळ 40 रुपये किलो, 1 डझन केळी 15 रुपये. म्हणजे प्रत्येक वस्तू आपण काय मोजतो, पैशाच्या स्वरूपात मोजतो. आणि लास्ट मूल्यसंचयाचे कार्य, म्हणजे आपण जे आहे पैशाच्या स्वरूपात आपण संपत्ती साठवतो. म्हणजेच पैसा हा विनिमयाचे, मूल्यमापनाचे आणि मूल्यसंचयाचे कार्य करतो. थँक्यू एव्हरीवन.